युनिट नंबर 1 जे आहे इल्युमिनेशन, UEE मध्ये इल्युमिनेशन फर्स्ट चॅप्टर आहे, युनिट आहे. त्याचं वॅटेज जे आहे ते 8 मार्क्स साठी वॅटेज आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये बेसिक डेफिनेशन आहेत, रूल्स आहेत आणि लॅम्पचे डायग्राम, कन्स्ट्रक्शन, वर्किंग आपल्याला याच्या युनिट नंबर मध्ये पाहायचे. डेफिनेशन भरपूर आहेत, ते डेफिनेशन आपण एक एक स्टार्ट करू. ठीक आहे. तर फर्स्ट डेफिनेशन जे आहे ल्युमिनस इंटेन्सिटी, त्या स्क्रीनवरती दिसत असेल. ल्युमिनस इंटेन्सिटी मीन्स व्हॉट? तर इट इज डिफाइंड ॲज luminous flux received by the surface per unit area. ठीक आहे. म्हणजे लॅम्प पासून जो लाईटचा सोर्स असणार आहे, दॅट इज लॅम्प पासून जी लाईट आपल्या सरफेस वरती फॉल होते, लाईट रेज फॉल होतात, तर त्या सरफेस वरती पर युनिट एरिया मध्ये जे लाईट रेज फॉल होतात दॅट इज कॉल्ड एज ल्युमिनस इंटेन्सिटी. आणि इंडिकेशन जे केलं जातं कॅपिटल ई ने इंडिकेट केली जाते. खाली फॉर्म्युला दिलेला आहे ल्युमिनस इंटेन्सिटीचा. luminous intensity capital E is equal to luminous flux divided by area, that is luminous flux per unit area असं पण म्हणू शकता तुम्ही. त्याचं जे युनिट आहे, आता luminous flux जे युनिट आहे ते आहे ल्युमेन आणि एरियाचं युनिट सगळ्यांना माहिती आहे मीटर स्क्वेअर. ठीक आहे. तर luminous इंटेन्सिटीचं जे युनिट आहे ते लुमेन्स पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. तर ही डेफिनेशन लक्षात ठेवा. नंतर लुमिनस फ्लक्स ची डेफिनेशन ऑलरेडी अगोदर पाहिजे होती, ती नंतर आहे बघा. लुमिनस फ्लक्स कॅपिटल एफ ने इंडिकेट केला जातो, कॅपिटल एफ. त्याची डेफिनेशन इथं दिलेली आहे. इट इज डिफाइंड ॲज द टोटल लाईट एनर्जी रेडिएटेड पर सेकंड फ्रॉम द लुमिनस बॉडी, दॅट इज लॅम्प ऑर सोर्स. म्हणजे लॅम्प किंवा एखाद्या लाईट सोर्स पासून तुमची जी लाईट एनर्जी आहे ती पर सेकंडला किती रेज रेडिएट होतात, त्या लॅम्प पासून निघतात, दॅट इज कॉल्ड ॲज लुमिनस फ्लक्स. आणि त्याचं जे युनिट आहे इथं खाली युनिट दिलेलं आहे बघा, लुमेन्स. आता एमसीक्यूच्या दृष्टीने आपण ऑनलाईन एक्झाम जर होणार असेल तर ऑनलाईन एक्झामच्या दृष्टीने जर बघितलं तर लुमिनस फ्लक्स जे आहे त्याचं जे युनिट आहे ते इथं दिलेलं आहे बघा, लुमेन्स. एमसीक्यूच्या दृष्टीने लुमिनस फ्लक्स युनिट महत्वाचे आहे, त्याची डेफिनेशन महत्वाची आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यानंतर थर्ड जे आहे ती लाईट, कॅपिटल क्यू ने इंडिकेट केली जाते. लाईट मीन्स व्हॉट? तर त्याची डेफिनेशन दिलेली आहे. इट इज डिफाइंड ॲज द रेडिएटेड एनर्जी फ्रॉम दी हॉट बॉडी फेन विच प्रोड्यूस दी व्हिज्युअल सेन्सेशन अपॉन दी ह्युमन आईज. ठीक आहे. लाईट म्हणजे काय की एखाद्या लाईट सोर्स पासून एनर्जी जर रेडिएट होत असेल हॉट बॉडी पासून, लाईट एनर्जी कशी तयार होते? लॅम्प जर घेतला आपण, लॅम्प मध्ये फिलामेंट असते, टंगस्टनचा फिलामेंट असेल किंवा दुसऱ्या कुठल्या मटेरियलचा फिलामेंट असेल, तर त्या फिलामेंट मध्ये चा रेजिस्टन्स जो आहे आर आणि त्याच्यातून फ्लो होणारा जो करंट आहे दॅट इज आय स्क्वेअर आर लॉस आपण म्हणतो. आय स्क्वेअर आर लॉस झाल्यानंतर हीट आणि लाईट अशी दोन एनर्जी क्रिएट होतात. तर त्या हॉट बॉडी पासून जर एनर्जी रेडिएट होते, ची लाईट रेडिएट होते जे आपल्या डोळ्यांना दिसते. ठीक आहे. तर ते व्हिज्युअल सेन्सेशन जे असतं ते ह्युमन आईजला जी लाईट दिसते, चकणारी त्याच्यापासून गोष्ट दिसते, त्याला काय म्हणतात आपण? लाईट म्हणतो. जे व्हिज्युअल आपल्याला सेन्सेशन किंवा डोळ्यांना जे दिसते दॅट इज लाईट. कशापासून? एखाद्या हॉट बॉडी पासून. त्याच्यावर ज्यावेळेस त्या बॉडी मधून करंट फ्लो होईल, ज्या बॉडी मध्ये लॉस होईल आय स्क्वेअर लॉस, त्याच्यामधून जी लाईट एनर्जी बाहेर पडेल, व्हिज्युअल आपल्याला दिसेल डोळ्यांना, दॅट इज लाईट. त्याचं युनिट दिलेलं आहे बघा, लुमेन्स पर आवर. लुमेन्स पर आवर कशाचे युनिट आहे? तर लाईटचे युनिट आहे, कॅपिटल क्यू ने इंडिकेट केले जातात. नेक्स्ट डेफिनेशन आहे लुमेन्स. ठीक आहे. लुमेन्स म्हणजे काय? तर इट इज डिफाइंड ॲज द नंबर ऑफ luminous flux emitted on solid angle of 1 candela power. ठीक आहे. इथं हे पॉवर कॅन्डेला पॉवरचा आपल्याला आपण पुढे पाहणारच आहे. तर लुमेन्स म्हणजे काय की लुमिनस फ्लक्स इमिट होतात एका अँगल मध्ये. आपण जर एखादी बॅटरी बघितली, टॉर्च बघितली, तर टॉर्च काय होते की एका पर्टिक्युलर डायरेक्शन लाईट रेज काय करते? रेडिएट करत असते. टेबल लॅम्प पाहिला तर पर्टिक्युलर डायरेक्शन तेवढ्याच एरियामध्ये तो फोकस काय होतो लाईटचा पडतो. किंवा 2 व्हीलर 4 व्हीलरची लाईट बघितली तर एका सॉलिड अँगल मध्ये किती लुमिनस फ्लक्स रेडिएट होतात किंवा इमिट होतात कधी? ज्यावेळेस 1 कॅन्डेला पॉवर असेल. इट इज कॉल्ड एज लुमेन्स. नंतर कॅन्डेला पॉवर
चा फॉर्म्युला आणि डेफिनेशन आहे. इट इज डिफाइंड ॲज द नंबर ऑफ लुमेन्स इमिटेड बाय द सरफेस इन युनिट सॉलिड अँगल इन अँड गिव्हन डायरेक्शन. म्हणजे लुमेन्स किती हे होत आहेत, सरफेस वरती फॉल होत आहेत, युनिट डायरेक्शननी फॉल होत आहेत. त्याच्यात दुसरी एक डेफिनेशन आहे, द कॅन्डेला पॉवर इज रेडिएशन कॅपॅसिटी ऑफ द लाईट सोर्स इन द गिव्हन डायरेक्शन. आता हे थोडक्यात सांगायचं झालं तर एका लॅम्प पासून किती प्रकाश आपल्याला मिळू शकतो, त्या लॅम्पची जी पॉवर आहे ती कॅन्डेला पॉवर मध्ये, इल्युमिनेशन मध्ये कॅन्डेला पॉवर मध्ये मेजर केली जाते. त्याच्यात मध्ये किती लुमेन्स त्या लॅम्प पासून पडतात एका सॉलिड अँगल मध्ये. सीपी, कॅन्डेला पॉवर सीपी इंडिकेट केलं स्मॉल मध्ये, इज इक्वल टू लुमेन्स पर सॉलिड अँगल. एका अँगल मध्ये किंवा एखाद्या बॅटरी मधून लॅम्प सोर्स पासून किती लुमेन्स निघतायत त्या सॉलिड अँगल मध्ये, दॅट इज कॉल्ड एज कॅन्डेला पॉवर. आणि हे परत त्या लॅम्पच्या वॅटेज वरती पण डिपेंड असणार आहे, किती वॅटचा लॅम्प आहे. नंतर स्पेस टू हाईट रेशो हा एक डेफिनेशन, किंवा आपण रेशो म्हणू शकतो. डायरेक्ट आपण रेशो कडे जाऊया. स्पेस टू हाईट रेशो म्हणजे काय, द स्पेस बिटवीन टू लॅम्प्स डिवायडेड बाय हाईट ऑफ लॅम्प अबोव दी वर्किंग प्लेन. म्हणजे स्पेस बिटवीन, आता एखाद्या हॉलमध्ये नंबर ऑफ लॅम्प असतात, 2 असतील, 3 असतील, 4 असतील, तर 2 लॅम्प मधलं स्पेसिंग इन मीटर डिवायडेड बाय हाईट ऑफ लॅम्प अबोव दी वर्किंग प्लेन. सरफेस एरिया पासून किंवा फ्लोर पासून त्या लॅम्पची हाईट किती आहे, ठीक आहे. स्पेस बिटवीन टू लॅम्प डिवायडेड बाय हाईट ऑफ लॅम्प अबोव दी वर्किंग प्लेन, ठीक आहे. तर हा जो रेशो आहे दॅट इज कॉल्ड एज स्पेस टू हाईट रेशो, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे ती लॅम्प इफिशियन्सी, दॅट इज लुमिनस इफिशियन्सी. कुठली डेफिनेशन विचारली तरी हीच तुम्हाला लिहायची. डेफिनेशन दिलेली आहे, इट इज डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ टोटल लुमिनस फ्लक्स इमिटेड फ्रॉम दी सरफेस टू इट्स इलेक्ट्रिकल पॉवर इनपुट इन पॅट, ठीक आहे. लुमिनस इफिशियन्सी, आता इफिशियन्सी कुठली मशीनची किंवा कुठल्याही डिव्हाइसची जर आपण फाइंड आउट करायची झाली तर आउटपुट आपण इनपुट असा रेशो घेत असतो. आउटपुट एनर्जी काय आहे आणि इनपुट एनर्जी काय आहे. तर इथं लॅम्पची आउटपुट एनर्जी म्हणजे काय, की लुमिनस फ्लक्स किंवा त्या लॅम्प पासून किती आपल्याला लाईट एनर्जी भेटते, रेडिएट होते, डिवायडेड बाय लॅम्पची इनपुट पॉवर म्हणजे वॅटेज ऑफ दॅट लॅम्प, ठीक आहे. त्याला म्हणतात, आपण काय म्हणू शकतो, लॅम्प एफिशियन्सी. तर फॉर्म्युला पण दिलेला आहे, टोटल लुमिनस फ्लक्स इमिटेड फ्रॉम दी सरफेस. सरफेस मीन्स व्हॉट, त्या लॅम्प पासून किती लुमिनस फ्लक्स इमिट होत आहेत, डिवायडेड बाय इलेक्ट्रिकल पॉवर इनपुट, दॅट इज लॅम्प इन वॅट. लॅम्पचं वॅटेज मध्ये जे असणार आहे, 5 वॅट, 10 वॅट, 15 वॅट, दॅट इज इनपुट पॉवर ऑफ दॅट लॅम्प. इट इज कॉल्ड एज लॅम्प इफिशियन्सी और लुमिनस इफिशियन्सी ऑफ दॅट लॅम्प, ठीक आहे. नंतर MHCP, मीन हॉरिझॉन्टल कॅन्डेला पॉवर. आता कॅन्डेला पॉवर आपण बघितलेलं आहे की लॅम्पची जी पॉवर असणार आहे, जी लॅम्प पासून किती आपल्याला लाईट एनर्जी भेटते, ही जी लाईट एनर्जी आपण कॅन्डेला पॉवर मध्ये मेजर करत असतो इन एनी सॉलिड अँगल, एका अँगल मध्ये. MHCP इज डिफाइंड ॲज द मीन ऑफ कॅन्डेला पॉवर ऑफ सोर्स इन ऑल डायरेक्शन इन हॉरिझॉन्टल प्लेन. आता हा कॅन्डेला पॉवरचा मीन आहे, म्हणजे तुम्ही एका 90 डिग्रीने बघितलं, 45 ने बघितलं, 30 ने बघितलं, 10 डिग्रीने बघितलं, तर ह्या वेगवेगळ्या अँगलचा वेगवेगळ्या अँगलला वेगवेगळं इल्युमिनेशन लेवल आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर ह्या वेगवेगळ्या अँगलला जी कॅन्डेला पॉवर असणार आहे, 90 ची वेगळी असेल, 30 डिग्रीची वेगळी असेल. तुम्ही लॅम्पच्या खाली उभे राहिले त्या ठिकाणी जास्त लाईट एनर्जी तुम्हाला भेटते, इंटेन्सिटी भेटते. त्याच दुसऱ्या त्या लॅम्प पासून थोडस अँगल दूर गेला 45 ला, त्या ठिकाणी लॅम्प इंटेन्सिटी किंवा प्रकाशाची जी तीव्रता आहे ती कमी भेटत असते. त्याचप्रमाणे तुम्ही अँगल चेंज केला परत लॅम्पची इंटेन्सिटी काय होते, कमी कमी होत जाते, लाईट एनर्जी कमी कमी होत जाते. तर ह्या सगळ्या कॅन्डेला पॉवरचा जो मीन आहे तो आपण काय म्हणू शकतो, मीन हॉरिझॉन्टल कॅन्डेला पॉवर, दॅट इज MHCP, मीन ऑफ कॅन्डेला पॉवर इन ऑल डायरेक्शन, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे MHSCP. MHSCP मीन्स व्हॉट, मीन हेमिस्फियर कॅन्डेला पॉवर, ठीक आहे. आता MHSCP मीन्स डेफिनेशन दिलेली आहे, इट इज डिफाइंड ॲज द मीन ऑफ कॅन्डेला पॉवर इन ऑल डायरेक्शन विदिन द हेमिस्फियर आयदर अबोव द हॉरिझॉन्टल प्लेन और बिलो द हॉरिझॉन्टल प्लेन, ठीक आहे. म्हणजे दोन्ही साईडला तुम्ही फ्लोअर जर घेतला, सरफेस जर घेतला, तर फॉर एक्झाम्पल टेबल आहे, टेबल वरती आणि वरती सिलिंग वरती फॅन लॅम्प आहे,
तर त्या टेबल वरती लाईट इंटेन्सिटी तुम्हाला काय होईल, जास्त जाणवेल. पण त्या टेबल फ्लोअरच्या बिलो, हॉरिझॉन्टल प्लेनच्या बिलो म्हणजे टेबलच्या खाली जर बघितली तर त्या ठिकाणी प्रकाश थोडासा कमी असणार आहे ऍज कम्पेअर टू अबो दी हॉरिझॉन्टल प्लेन. तर दोन्हीमध्ये इन ऑल डायरेक्शन म्हणजे त्या टेबल सरफेस वरती आणि बिलो दी हॉरिझॉन्टल प्लेन, अबो दी हॉरिझॉन्टल प्लेन, या दोन्ही ठिकाणी जी कॅन्डेला पॉवर असणार आहे तिचा ह्या सगळ्यांचा जो मीन जर फाइंड केला दॅट इज MHSCP, मीन हेमिस्फियर कॅन्डेला पॉवर. त्याच्यानंतर रिडक्शन फॅक्टर. रिडक्शन फॅक्टर मीन्स व्हॉट, इट इज द रेशियो ऑफ MHCP टू दी MHCP. ठीक आहे, MHCP म्हणजे हेमिस्फिअरची कॅन्डेला पॉवर आणि हॉरिझॉन्टल प्लेनची मीन हॉरिझॉन्टल कॅन्डेला पॉवर, या दोन्हींचा जो रेशिओ आहे दॅट इज कॉल्ड एज रिडक्शन फॅक्टर. MHCP अँड MHCP या दोन्हींचा रेशिओ आपण काय म्हणू शकतो, तर रिडक्शन फॅक्टर. ठीक आहे, आता MHSCP मीन्स व्हॉट, रिडक्शन फॅक्टर मध्ये मीन स्पेरिकल कॅन्डेला पॉवर दिलेली आहे. तर MHCP म्हणजे काय, इट इज द मीन ऑफ कॅन्डेला पॉवर इन ऑल डायरेक्शन अँड ऑल प्लेन्स फ्रॉम द सरफेस ऑफ लाईट. ठीक आहे, H मीन्स हॉरिझॉन्टल, S मीन्स स्पेरिकल. तर स्पेरिकल म्हणजे काय की एखाद्या रूम मध्ये लॅम्प आहे, त्या रूम ऑल डायरेक्शन म्हणजे काय, पूर्ण आपल्या रूम मध्ये प्रत्येक पॉइंटला किती किती इंटेन्सिटी आहे, किती कॅन्डेला पॉवर आहे, तर त्या प्रत्येक पॉइंटला प्रत्येक अँगलला जी कॅन्डेला पॉवर फाइंड आउट केली जाते पूर्ण रूमची, दॅट इज कॉल्ड एज MHCP, पूर्ण स्पेरिकल एरियामध्ये. ठीक आहे, आणि डिवायडेड बाय मीन हॉरिझॉन्टल कॅन्डेला पॉवर दॅट इज रिडक्शन फॅक्टर. तर त्यातली MHCP म्हणजे मीन स्पेरिकल कॅन्डेला पॉवर, MCQ मध्ये विचारलं जाईल तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर युटिलायझेशन फॅक्टर, त्याचं डेफिनेशन दिलेली आहे. इट इज डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ टोटल लुमेन्स रिचिंग ऍट द वर्किंग प्लेन टू दी टोटल लुमेन गिव्हन आउट बाय दी लॅम्प. ठीक आहे, युटिलायझेशन फॅक्टर म्हणजे काय, लॅम्प मधून किती लुमेन्स काय झाले आपले वर्किंग प्लेन पर्यंत पोहोचले आणि त्या लॅम्प पासून किती लुमेन्स आउट झाले, ह्या दोन्हींचा जो रेशिओ आहे. आपण लॅम्प घेतला, टेबल वरती किती लॅम्प, टेबल वरती बुक आहे, त्या बुक वरती किती लाईट रेज फॉल झाले, म्हणजे टोटल लुमेन्स रिचिंग ऍट दी वर्किंग प्लेन, त्या बुक वरती किती लाईट रेज फॉल झाले पोहोचले, डिवायडेड बाय टोटल लुमेन्स गिव्हन आउट बाय दी लॅम्प. म्हणजे सगळेचे सगळे काय त्या आपल्या बुक वरती फॉल होत नाहीत लाईट रेज, बाकीचे जे लाईट रेज आहेत ते अदर डायरेक्शनने पण जात असतात. त्याच्यामुळं टोटल म्हणजे बुक वरती किती पडतायत, वर्किंग प्लेन वरती किती लाईट फॉल होते, डिवायडेड बाय टोटल लॅम्प पासून किती लॅम्प लाईट एनर्जी रेडिएट होते, ह्या दोन्हींचा जो रेशिओ आहे दॅट इज युटिलायझेशन फॅक्टर. आणि इथे एक रेड कलर मध्ये मी लिहिलेलं आहे बघा, याचं मिनिंग काय होतं की युटिलायझेशन फॅक्टर इज म्हणजे लेस दॅन और इक्वल टू 1 असणार आहे. ठीक आहे, ऑलवेज लेस दॅन और इक्वल टू 1 युटिलायझेशन फॅक्टर हा असणार आहे, लक्षात ठेवा. MCQ मध्ये तुम्हाला विचारलं जाईल इक्वल टू 1, ग्रेटर दॅन और इक्वल टू 1, ठीक आहे, स्मॉलर किंवा नन ऑफ दिस, असं 4 ऑप्शन येतील तुम्हाला. त्यातला योग्य तो पर्याय बघा निवडा. त्यातलं हे रेड इंडिकेशन मी दिलेलं आहे, युटिलायझेशन फॅक्टर हा ग्रेट स्मॉलर दॅन और इक्वल टू 1 असणार आहे. ठीक आहे, कारण टोटल लाईट एनर्जी पूर्णपणे फॉल होत नाही आणि लॅम्प पासून भरपूर, समजा टोटल लुमेन्स आपण 10 पकडले आणि टोटल लुमेन्स गिव्हन आउट बाय लॅम्प जर 15 असतील तर तो रेशिओ वेगळा येईल. ठीक आहे, एक पेक्षा कमी येईल. नंतर मेंटेनन्स फॅक्टर. मेंटेनन्स फॅक्टर त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला बघू आपण. मेंटेनन्स फॅक्टर इज इक्वल टू illumination under normal working condition divided by illumination under everything is clean. ठीक आहे, इल्युमिनेशन नॉर्मल वर्किंग कंडिशनचे इल्युमिनेशन काय आहे आणि इल्युमिनेशन अंडर एव्हरीथिंग इज क्लीन, म्हणजे आपण जर बघितलं ऍटमॉस्फिअर मध्ये मॉइश्चर असतात, नंतर डस्ट पार्टिकल असतात, काही ठिकाणी फॉगी हे असतात, धुकं पडलेलं असतं. ठीक आहे, तर अशा ऍटमॉस्फिरिक कंडिशन मध्ये नॉर्मल वर्किंग कंडिशन मध्ये किती इल्युमिनेशन लेवल आहे डिवायडेड बाय इल्युमिनेशन लेवल अंडर एव्हरीथिंग इज क्लीन, म्हणजे ऍटमॉस्फिअर क्लीन असताना, एकदम क्लीन असताना इल्युमिनेशन लेवल किती आहे, या दोन्हींचा रेशिओ म्हणजे काय असणार आहे, मेंटेनन्स फॅक्टर. ठीक आहे, किंवा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सांगू शकता की नॉर्मल वर्किंग कंडिशन आहे, फॉर एक्झाम्पल बघा आपला लॅम्प वरती डस्ट जमा झालेले असते किंवा लॅम्प एखादा
ग्लेअर आलेला असतो किंवा काही केमिकल फ्युम्स असतील त्या लॅम्प वरती जमा होतात, तर त्या कंडिशन मध्ये त्या लॅम्प मधून किती इंटेन्सिटी निघते लाईट. आणि तो लॅम्प पूर्णपणे जर क्लीन केला आपण, पूर्णपणे एखादा नवीन लॅम्प कसा नवीन असतो एखादा डिव्हाइस, त्या पद्धतीने तो लॅम्प जर क्लिअर केला, त्यावेळेस त्या ठिकाणी किती इल्युमिनेशन लेवल असेल. या दोन्हींचा रेशो जर घेतला तर तो काय असणार आहे आपला मेंटेनन्स फॅक्टर. कारण क्लिनिंग कधी केली जाते तर मेंटेनन्स केल्यानंतर लॅम्प क्लीन होतो, बरोबर. तर त्या पद्धतीने तो लॅम्प क्लीन करून किती इल्युमिनेशन आहे ते आपण पाहत असतो. आणि हे जे मेंटेनन्स फॅक्टर जो आहे तो ऑलवेज लेस दॅन 1 असणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण नॉर्मल कंडिशन मध्ये डस्ट जमा झाल्यानंतर इल्युमिनेशन लेवल कमीच असते आणि एव्हरीथिंग इज क्लीन असताना इल्युमिनेशन लेवल जास्त असते. कारण त्यामुळे हा जो फॅक्टर आहे तो जास्त आहे, ग्रेटर आहे. त्याच्यामुळं हा जो रेशो आहे तो ऑलवेज लेस दॅन 1च येणार आहे. मेंटेनन्स फॅक्टर इज ऑलवेज लेस दॅन 1. ठीक आहे, लक्षात ठेवा. नंतर नेक्स्ट डिप्रिशिएशन फॅक्टर आहे, त्याचा फॉर्म्युला बघू आपण डायरेक्ट. ठीक आहे, डिप्रिशिएशन फॅक्टर इज इक्वल टू illumination under everything is clean divided by illumination under normal working condition. आता एक्झॅक्ट मेंटेनन्स फॅक्टरच्या अपोजिट ह्याचा डेफिनेशन आहे, त्याच्यामुळे ह्याला जास्त लक्ष ठेवायची गरज नाही. ठीक आहे, हाच फॉर्म्युला तुम्ही जर रिव्हर्स केला तर किंवा डिप्रिशिएशन फॅक्टर इज इक्वल टू 1 मेंटेनन्स फॅक्टर हे जर केलं तर तुम्हाला डिप्रिशिएशन फॅक्टर भेटणार आहे. आणि हे ऑलवेज ग्रेटर दॅन 1. मेंटेनन्स फॅक्टर इज ऑलवेज लेस दॅन 1. या गोष्टी लक्षात ठेवा, हे एमसीक्यू मध्ये तुम्हाला विचारलं जाईल. ऑलवेज ग्रेटर दॅन 1. नंतर वेस्ट लाईट फॅक्टर आहे. ठीक आहे, वेस्ट लाईट फॅक्टर डेफिनेशन नाही परंतु एक थोडंसं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. when surface is illuminated by several number of lamp several number of source of light, then certain amount of waste due to over lamping of waves, the waste of light taken into account depending upon the type of area to be illuminated. The value of waste light factor is between 1 to 1.5. आता वेस्ट लाईट फॅक्टर म्हणजे काय, एका रूम मध्ये तुम्हाला 2 लॅम्पची गरज आहे. तुम्ही जर त्या ठिकाणी 4 किंवा 5 लॅम्प जर कनेक्ट केले तर त्या ठिकाणी बाकीचे जे 3 लॅम्प आहेत तर त्यांची जी लाईट एनर्जी आहे, लाईट वेव्ह आहेत, ते काय होतील एकमेकांच्या रेडिएशन मध्ये येतील, मिक्स होतील. आणि 3 लॅम्पची जी लाईट एनर्जी आहे त्या ठिकाणी काय होणार, वेस्ट जाणार आहे. कारण रिक्वायरमेंट आपली 2च लॅम्पची आहे, 2च लॅम्प त्या ठिकाणी सफिशियंट आहेत. पण तुम्ही त्या ठिकाणी जास्त जर लाईट सोर्स वापरत असाल तर त्या 3 लॅम्पची लाईट एनर्जी वेस्ट जाणार आहे. दिस कॉल्ड वेस्ट लाईट फॅक्टर. आणि ह्याची जी व्हॅल्यू आहे ती महत्वाचं लक्षात ठेवा, व्हॅल्यू इज इन बिटवीन 1 to 1.5. ठीक आहे, 1 to 1.5 मध्ये त्याची व्हॅल्यू आहे वेस्ट लाईट फॅक्टरची. त्याच्यानंतर ग्लेअर. ठीक आहे, ग्लेअर ची डेफिनेशन दिलेली आहे बघा. इट इज डिफाइंड ॲज द brightness in the field of vision of search character as to cause interference or discomfort. ठीक आहे, ग्लेअर म्हणजे काय थोडक्यात सांगतो की पीसी आहे, ठीक आहे, किंवा मोबाईल आहे आपला. मोबाईल वरती किंवा पीसी वरती आपण वर्क करत असताना त्या ठिकाणी त्या पीसी वरती जर एखादा लॅम्प तुम्हाला ग्लेअर करत असेल, दिसत असेल, त्या लॅम्पचा प्रकाश सगळा त्या पीसी वरती येत असेल तर त्या ठिकाणी काय करणार आहे, ग्लेअर तयार होणार. मोबाईल युज करताय, वरती सन आहे, समजा 12 वाजले असतील, 1 वाजला असेल दुपारचा, तुम्ही मोबाईल हातामध्ये धरला तर पूर्णपणे तो जो लॅम्प लाईट एनर्जी आहे ते आपल्याला मोबाईल वरती स्क्रीन वरती येत असते आणि मोबाईल मधले कुठलीही गोष्ट आपल्याला स्पष्ट दिसत नाही. तर हे जे आहे ते ग्लेअर आहे. त्यामुळे ऑफिस मध्ये तुम्ही इल्युमिनेशन लेवल ईसीए मध्ये पाहिले असेल की ऑफिसेस जे असतात ते इल्युमिनेशन लेवल इज बिटवीन 150 to 200, मॅक्सिमम 200 लक्स पर्यंत त्या ठिकाणी इल्युमिनेशन लेवल यूज होत असते. कारण ज्या ठिकाणी पीसी वरती वर्क असतं त्या ठिकाणी ग्लेअर कमीत कमी झाला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर रिफ्लेक्शन फॅक्टर. ठीक आहे, रिफ्लेक्शन फॅक्टर डायरेक्ट आपण फॉर्म्युला बघूया. रिफ्लेक्टेड लाईट डिवाइडेड बाय इन्सिडेंट लाईट. रिफ्लेक्शन फॅक्टर इज इक्वल टू रिफ्लेक्टेड लाईट डिवाइडेड बाय इन्सिडेंट लाईट. म्हणजे लॅम्प पासून लाईट रेज, समजा सरफेस आहे, भिंत आपली वॉल आहे, वॉल प्रत्येक वॉलला आपल्याला माहिती आहे व्हाईट किंवा लाईट कलर दिलेले असतात. त्या सरफेस पासून लाईट सोर्स पासून निघलेला लाईट रेज वॉल वरती फॉल झाला, तिथून रिफ्लेक्ट झाला. ठीक आहे, रिफ्लेक्टेड लाईट डिवाइडेड बाय इन्सिडेंट लाईट. लॅम्प पासून निघलेली जी लाईट आहे त्या भिंतींवरती जी फॉल होते, रिफ्लेक्टर वरती जी फॉल होते, दॅट इज इन्सिडेंट लाईट.
आणि त्या रिफ्लेक्टर पासून जे आपल्याला लाईट भेटते दॅट इज रिफ्लेक्टेड लाईट. या दोन्हींचा जो रेशिओ आहे दॅट इज कॉल्ड एज रिफ्लेक्शन फॅक्टर. आणि रिफ्लेक्टर जर यूज केले तर लाईट इंटेन्सिटी किंवा लाईट एनर्जी इन्क्रीज होत असते. त्याच्यानंतर ऍब्सॉर्प्शन फॅक्टर आहे. ठीक आहे, ऍब्सॉर्प्शन फॅक्टरची डेफिनेशन बघा. इट इज एज द रेशिओ ऑफ टोटल लुमेन्स अवेलेबल ऑन वर्किंग प्लेन आफ्टर ऍब्सॉर्प्शन टू द टोटल लुमेन इमिटेड बाय द सरफेस ऑफ लाईट. म्हणजे तुम्ही जर बघितलं ब्लॅक कलर जर बघितला वॉलला, तर ब्लॅक कलर जर यूज केला आपण इन्स्टेड ऑफ व्हाईट कलर और लाईट कलर, ब्लॅक कलर काय करतो, लाईट ऍब्सॉर्ब करून घेतो. तुम्ही त्या ठिकाणी जर लॅम्प लावला आणि त्या लॅम्प पासून जर रेज ब्लॅक कलर वरती फॉल झाले तर रेड काय होतं, ऍब्सॉर्ब करून घेतले जातात ब्लॅक कलर मध्ये, ते रिफ्लेक्ट जास्त होत नाहीत. ठीक आहे, मग अशी जी लाईट एनर्जी आहे ती ब्लॅक कलर जेवढे आपले लुमेन्स ऍब्सॉर्ब करून घेईल डिवाइडेड बाय त्या लॅम्प पासून किती लाईट रेज त्या ब्लॅक कलर वरती इमिट झाले, या दोन्हींचा जो रेशिओ आहे दॅट इज ऍब्सॉर्प्शन रेशिओ. नंतर लक्स, आपण इल्युमिनेशन लक्स मध्ये मेजर करत असतो. त्याची डेफिनेशन दिलेली बघा. इट इज डिफाइंड ऍज द इल्युमिनेशन फ्लक्स फॉलिंग पर स्क्वेअर मीटर ऑन द सरफेस. ठीक आहे, किंवा दुसरी डेफिनेशन सांगू शकता, इट इज द रेशिओ ऑफ 1 कॅन्डेला पॉवर पर स्क्वेअर मीटर युनिट ऑफ इल्युमिनेशन, असं पण म्हणू शकता तुम्ही. तर लक्सचा 1 कॅन्डेला पॉवर डिवाइड बाय 1 स्क्वेअर मीटर, या तिन्हीपैकी कुठलीही डेफिनेशन सांगू शकता. किंवा आपण इल्युमिनेशन ज्या ह्याच्यामध्ये मेजर करत असतो दॅट इज लक्स. ठीक आहे, तर हे काही डेफिनेशन जवळपास 17 ते 18 डेफिनेशन आहेत. त्याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू विचारले जातील. या डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, युनिट नंबर 1 मध्ये.